कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। संपूर्ण राज्याला हादरवून सोडलेली सरकारतर्फे चालवण्यात आलेल्या फास्ट ट्रॅकवरील पीडित अत्याचार आणि खून प्रकरण रोहा तालुक्यातील तांबडी प्रकरणातील सर्वच आरोपींची माणगाव सत्र न्यायालयाने गुरुवारी निर्दोष सुटका केली आहे। सर्व आरोपींची निर्दोष सुटका होणे हा न्यायालयीन निकालातील फारच धक्कादायक आहे। त्यामुळे पीडितेची बाजू मांडण्यात सरकारी वकील उज्ज्वल निकम कमी पडले की काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय। तपासात काय त्रुटी होत्या, तपास पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका हेतुतः संशयास्पद असल्याचं म्हटलं जात आहे। मग घटनाच घडली नाही का असा सवाल देखील उपस्थित करत तालुक्यात संतापाची लाट उसळल्याचं शनिवारी समोर आलंय। या निकालानंतर पूर्ण तालुका आक्रोशाने अक्षरशः ढवळून निघालाय। आरोपींची निर्दोष सुटका होण्याचा निकाल दुर्दैवी आहे। तपास यंत्रणेचा आम्ही निषेध करतो असं म्हणत शनिवारी सकाळी रोहा येथे आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित मराठा समाजासह सर्व बहुजन समाजाने मंगळवारी रोहा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचे संकेत दिलेत। तर नामदार अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे यांनी हा निकाल दुर्दैवी असल्याचं म्हटलंय। पीडितेला न्याय देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असं सांगितलंय। तसेच माहिती देत प्रसंगी आक्रमक पवित्रा घेऊ अशी भूमिका माजी नगराध्यक्ष समीर शेडगे यांनी यावेळी व्यक्त केली आहे। 8 मेला जो निकाल लागला सेशन कोर्टामध्ये तो अनपेक्षित होता। उज्ज्वल निकम साहेबांपर्यंत त्यांनी पण सांगितलं होतं की आरोपींना फाशीची शिक्षा होईल आणि आरोपी निर्दोष होतील। तरी आम्ही मराठा समाज आणि सकल बहुजन समाज यांना एकत्र घेऊन आता नवीन आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत। मंगळवारी आम्ही 13 तारखेला सकाळी 10 वाजता सर्वपक्षीय सर्व बहुजन समाज मिळून रोहा तालुक्यामध्ये नवीन जनआंदोलन चालू करणार आहोत आणि तो आम्हाला न्याय मिळेपर्यंत चालू राहील।